का म्हणतो ओम? काही नाही. का झाली का वखरवाई? नाही ना, काल बाबा गेलते रोटावेटर घेऊन. मग काल मारलं नाही का? मग मारलं ना. अच्छा मारलं का? बरं बरं, ठीक आहे. का झालं शुभम भाऊ? का बरं तुम्ही चिंतेत बसून आहे? का बा यंदा नाही सोयाबीन पिकलं नाही, काही नाही, काही एकरी एकही पोतं नाही झालं. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला सोयाबीन नाही झालं का? हो. अच्छा तर मी चांगल्या व्यक्तीजवळ आलो शुभम भाऊ. मग तुमच्या जवळ शुभम भाऊ जवळ बसाव, थोडस त्याला सांगाव थोडीशी चांगली माहिती. बसा भाऊ. जे तुम्ही सोयाबीन लावलं ते तर जाऊ द्या शुभम भाऊ, पण आता या वर्षी एका कंपनीचे म्हणजे बुस्टर कंपनीचे खूप अतिशय सुंदर वाण आहे पांढऱ्या फुलाचे, आणि बुरेल आहे. बुरेल म्हणजे केसाळ आहे. तर ते सोयाबीन समजा त्याचं जे एकरी ऍव्हरेज आहे मागच्या वर्षी 10 ते 12 क्विंटलचा लागला होता. 95 ते 100 दिवसाचं हे वाण आहे आणि खूप उत्कृष्ट जबरदस्त वाण आहे आणि उंच वाढणारी व्हरायटी आहे. आणि आपल्याला हार्वेस्टरनी काढायला खूप चांगले आहे. त्यातल्या त्यात आपल्याला मजूर पण भेटत नाही कापायसाठी. तर जबरदस्त व्हरायटी आहे. बिंदास लावा तुम्ही. त्या जमिनीला सूट होईल का? आपली जमीन काळीचीच आहे ना. आपल्या जमिनीला खूप चांगल्या प्रकारे सूट होते. आणि आपली जमीन म्हणजे मध्यम भारी आणि हलकी असली तरी त्याच्यामध्ये ते सोयाबीन सूट होणार आहे. हो हो. मग उगवण शक्ती कशी यायची? शक्ती वगैरे जबरदस्त आहे हिची. आणि जे बुस्टर कंपनीचे बियाणे आहे ते तज्ञांकडून त्याची हाताळणी होते. आणि जेव्हा ते डिस्ट्रीब्युटर म्हणजे विक्रेत्यांकडे सोयाबीन येते तेव्हा 3दा त्याची चेकिंग होते. हो का? हो. ठीक आहे भाऊ, यंदा बुस्टरचं हुतूच लावणार. ठीक आहे भाऊ. चला मग शुभम भाऊ येतो. लावा बुस्टरचे बियाणे खूप जबरदस्त आहे. चला हो लावून. चला लावून. चला मग.